तुम्ही स्वतः सह्या केलेल्या आहे त्याच्यावर टॅक्सी चालकांनी आणि रिक्षा चालकांनी। त्यामुळे ती अंमलबजावणी ही कायद्यानुसार होणं गरजेचं आहे, ती मी करतोय। आणि का कायद्यानुसार करतोय याचं कारण आहे की अनेक तक्रारी दाखल झाल्या, गुन्हे दाखल झाले, वादविवाद निर्माण झालेले प्रवाशांचे आणि रिक्षावाल्यांचे आणि टॅक्सीवाल्यांचे, आणि हे प्रकार कुठेही होऊ नये, थांबवावे, महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी जर परिवहन मंत्री म्हणून जर तुम्ही निर्णय घेत असेल आणि त्या निर्णयाचं स्वागत अनेक संघटनांनी केलेलं आहे, अनेक सामाजिक संघटनांनी केले। उद्या सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये सगळ्या जे साहित्यिक आहेत ह्या राज्यातले, मराठीवर प्रेम करणारे, मराठीचा प्रचार आणि प्रसार करणारे, त्यांची एक बैठक आहे। ते मला काही उपाययोजना यावर आहेत का त्याचं मार्गदर्शन करणार आहे। तुम्ही सुद्धा या, मी आवाहन करतो परिवहन मंत्री म्हणून, चर्चेला तर बसा। चर्चा न करता डायरेक्ट तुम्ही सांगाल की नाही आम्ही संपावर वगैरे जाऊ, ही मराठीची मुस्कटदाबी आहे आणि परिवहन मंत्री म्हणून ही मुस्कटदाबी मी सहन करणार नाही। महाराष्ट्रामध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे, मराठी बोलावंच लागेल आणि मराठी समजावंच लागेल।